शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज हतनगर फाटा या ठिकाणी ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी विविध मागण्यांसाठी एकत्र येऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांमध्ये प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पशुधनाचे झालेले नुकसान भरपाई करून द्यावे, तसेच शेतकऱ्यांच्या घराचे झालेले नुकसान भरपाई करून द्यावी या प्रमुख मागण्यांचा समावेश होता। यासोबतच शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांना पाणी वीज मोफत द्यावी, शेतकऱ्यांच्या संसार उपयोगी वस्तू आणि इतर साहित्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि आवश्यक त्या ठिकाणी रस्ते पूल नाले करावेत, ज्यामुळे गावात पावसाचे पाणी शिरणार नाही अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश असलेले निवेदन शासनाला देण्यात आले। यावेळी हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते। विशेष करून मराठवाड्यामध्ये पावसाने अतिशय महत्त्व या ठिकाणी शेतकरी बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकरी जमात ही आता जिवंत राहते का नाही अशा प्रकारची भयानक आणि विदारक परिस्थिती या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि हिंगोली नांदेड या भागामध्ये झालेली आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी वसमत जवळच्या हतनगर फाटीवरती शेतकऱ्यांच्या वतीनं तब्बल 1 तासभर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या प्रमुख मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या रास्ता रोकोच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत सरकारने द्यावी अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। दुसरी मागणी होती की ओला दुष्काळ तात्काळ जाहीर झाला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी पीक विम्यामध्ये जे काही अटी टाकलेल्या आहेत त्या अटी रद्द करून शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली, शेतकऱ्याचं कंबरड मोडले, शेतकरी उठून उभा राहू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये सरकारचं कर्तव्य असते की अशा अडचणीच्या काळात जो कोणी अडचणीत असेल त्याला मदत करायचं आणि उठवायचं। अशा परिस्थितीमध्ये सरकार आम्हाला अतिशय पुरती मदत देण्याच्या पाठीमागे लागलेलं आहे। 8,000 हेक्टरी ही मदत अतिशय म्हणजे कारण मी शेतकरी सरकार मायबाप आम्हाला 1 हेक्टर शेती कसायची असेल सोयाबीनला 1 हेक्टरला 1 लाख रुपये खर्च आहे आणि तुम्ही जर त्या हेक्टरला 8,000 रुपये घेत असतील तर शेतकऱ्याचं होणार कसं? अशा परिस्थितीमध्ये बाजूचे राज्य जे छोटे राज्य आहेत त्यांचं आर्थिक बजेट कमी आहे असे राज्य 50,000 रुपये नुकसान भरपाई घेत आहे। आणि प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।